दादा, लग्न झाल्यानंतर काही मुलं आपल्या बायकोचं ऐकून आपल्या आई वडिलांना त्रास देतात. त्यांच्यासाठी एक दोन शब्द. परवाच दरबारामध्ये एक आई आल्या होत्या आणि त्यांनी या संदर्भातच मला सांगितलं की आमचा मुलगा अशा अशा पद्धतीने बायकोचा ऐकून. ऍक्च्युली त्या बिचार एकटीचा हा प्रश्न नाही किंवा तुमचा असा प्रश्न नाही. जगामध्ये 90% गोष्टी अशा प्रकारच्या चाललेल्या आहेत की लग्न होतंय आणि बायकांचं ऐकून नवरं आई वडिलांना त्रास देतात किंवा त्यांना सोडून बाहेर राहतात किंवा आई वडिलांना म्हणतात तुम्ही बाहेर पडा. ऍक्च्युली खूप दुर्दैव गोष्ट आहे, अशी नाही व्हायला पाहिजे. आणि मला त्या स्त्रीला सांगायचंय म्हणजे त्या नवऱ्याच्या बायकोला की बाई तुला देखील आई वडील आहेत, तुला तर भाऊ असेल तर त्याची सुद्धा बायको आहे, म्हणून तू थोडस त्या गोष्टीला सांभाळ आणि त्यांच्या तसा वाद काही लावू नको. नाहीतर भविष्यात अशा पद्धतीच्या तिच्यावर एक संकट येईल की त्या संकटात ती बाहेर पडणार नाही. आणि तथापि जो पुरुष त्या स्त्रीचं ऐकायला लागलाय त्याच्यावर ही असे संकट येतील की त्यातनं तो बाहेर पडणार नाही. आता संकट काय आहे तर त्याचं पहिलं आर्थिक नुकसान होणार, घरामध्ये अशांतता होणार आणि मुलाबाळांची पण किरकिर होणार आणि ह्याच्या कामधंद्यामध्ये यश नाही मिळणार. कारण सगळ्यात महत्वाचे आणि मोठे गुरु आई वडील आहेत, जर ते त्यांना त्रास द्यायला लागलेत तर त्यांचं काय चांगलं होणार नाही असं मला वाटतं. या व्हिडिओ मार्फत मी तेच संदेश तुम्हाला देतो. थँक्यू. ओम साहेब.